पुढे एक मोठी अपडेट। हिवाळी अधिवेशनामध्ये 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या गेल्या। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 15,000 कोटी रुपयांची मागणी सादर केली गेली आहे। कृषी पंप, यंत्रमाग आणि वस्त्रोद्योग ग्राहकांसाठी 9,250 कोटींची ही मागणी करण्यात आली आहे। तर लाडक्या बहिणींसाठी 6,103 कोटींची मागणी करण्यात आली आहे। कुंभमेळ्यासाठी 3,000 कोटी रुपयांची मागणी सादर केली गेली आहे। यासह एसटी महामंडळाच्या मदतीसह परिवहन विभागासाठी 2,008 कोटींची ही मागणी करण्यात आली आहे। महसूल आणि वन विभागाकडून सर्वाधिक मागणी सादर करण्यात आली आहे। यासह महसूल आणि वन विभागाने सादर केलेल्या 15,721 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्याही झालेल्या आहेत। अधिक जाणून घेऊयात, प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, माधुरी, आपण पाहिलं असेल तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। आज शोकप्रस्ताव आणि पुरवणी मागण्या एवढंच कामकाज होतं। आपण जर बघितलं असेल तर या हिवाळी अधिवेशनात जवळपास 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 15,000 कोटी रुपयांची मागणी जी आहे ती सादर करण्यात आली। त्याचसोबत कृषी पंप, यंत्रमाग, वस्त्रोद्योग ग्राहकांसाठी 9,250 कोटींची मागणी आणि लाडक्या बहिणींसाठी 6,103 कोटींच्या पुरवणी मागण्या ज्या आहेत त्या मांडण्यात आलेल्या आहेत। अर्थात आता या पुरवणी मागण्यांवर उद्या आणि परवा 2 दिवस चर्चा होणार आहेत आणि अर्थातच आगामी महानगरपालिका त्यासोबत जिल्हा परिषदांच्या निवडणुका डोळ्यावर ठेवून सरकारने कुठेतरी एक शेतकरी असतील, लाडक्या बहिणी असतील त्यांना खुश करण्याचा हा सरकारचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे आजपासून खऱ्या अर्थानं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे। आणखी रविवारपर्यंत हिवाळी अधिवेशन चालणार आहे। सध्या मात्र चर्चा जी आहे ती राज्य सरकारने आज ज्या पुरवणी मागण्या सभागृहात पटलावर ठेवल्या त्याची सध्या सुरू आहे। माधुरी, हो सुशांत, धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी।